आता घरबसल्या भरा लाडकी बहीण योजनेचा अर्ज राज्य सरकारनं लॉन्च केलं नारी शक्ती दूत ॲप। मालेगाव कृषी विभाग आणि तहसील महसूल विभाग ॲक्शन मोडवर। शेतकऱ्यांची फसवणूक होत असलेल्या सीएससी सेंटरवर छापा। सेंटरचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल। भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर। उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत मोठी घोषणा। पिंपरीतील पूररेषेत बांधलेले 29 बंगले होणार जमीनदोस्त। हरित लवादाचे पालिकेला आदेश। मीरा भाईंदरमध्ये 327 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त। मुख्य सूत्रधार सलीम डोळाचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत संबंध, तपास सुरू। कल्याण कोळसेवाडी परिसरात पावसामुळे नारळाचं झाड पडलं। दुकान आणि घरांचं नुकसान, वीज पुरवठाही खंडित। गोकुळ गाईच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ। दुधाचा दर 54 रुपयांवरून 56 रुपये प्रति लिटर। दूध संघांना दिलासा। मुंबई नाशिक महामार्गावरच्या वाहतूक कोंडीचा भाजीपाल्यांच्या दरांवर परिणाम। वाशी एपीएमसीतली आवक घटली, भाज्यांचे दर कडाडले। परीक्षेच्या 2 तास आधीच प्रश्नपत्रिका तयार होणार। नीट पीजी बाबत गैरव्यवहार टाळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय। झिकाचा एकही रुग्ण परदेशी न जाता संसर्ग झाला कसा? पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग विज्ञान संस्था घेणार शोध। संत मुक्ताई पालखीचं बीड नगरीत आगमन। टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीचं स्वागत। बीडमध्ये पालखी 2 दिवस मुक्कामी। राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत सहभागी होणार। पवारांच्या निमंत्रणानंतर राहुल गांधी 14 जुलैला महाराष्ट्रात येणार। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल दिवेघाटातून मार्गस्थ। चिमुकल्या वारकऱ्यांना वेधलं सर्वांचं लक्ष।